नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही कधी अशा पद्धतीने मॅगी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा बनवून बघा. अगदी सोपी आणि खायला इतकी भन्नाट चवीची की तुम्ही नूडल्स किंवा बाहेरच्या चायनीजवर जाणं बंद करून देशाल. इतकी स्वादिष्ट लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वात आधी आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. मी इथे 1 तांब्या पाणी गरम केलं आहे आणि त्यात 1.5 पाकीट मॅगी टाकली आहे. पाणी गरम झाल्यावर त्याच्यात मॅगी टाकली म्हणून पटकन बनवून तयार होते. थंड पाण्यात टाकल्याने थोडा वेळ लागतो. बघू शकता 2 मिनिटात आपली मॅगी मस्त नरम झालेली आहे, म्हणजे शिजून झालेली आहे. तिला आता एका गाळणीत काढून घ्यायची आहे, जेणेकरून तिच्यात जे एक्स्ट्रा पाणी ते निघून जाईल आणि वरून थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ती एकमेकाला चिपकणार नाही, मोकळी होईल. बघू शकता अशा पद्धतीने जसं आपण पास्ताला करतो ना तशा पद्धतीने करायचं आहे. थोडं पाणी टाकत राहायचं आहे आणि चमचीने हलवत राहायचं आहे. पुन्हा त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी एक प्लेट घेतली आहे. प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवायची आपल्याला मॅगी. ती ट्रान्सफर करून घ्यायची आणि मोकळी करून घ्यायची थंड व्हायला, जेणेकरून ती चिपकणार नाही एकमेकांना. मस्त मोकळी राहील नूडल्सप्रमाणे. तुमच्याकडे जितके सॉस असतील तेवढे टाकायचे त्याच्यात. मी फक्त इथे टोमॅटो सॉस टाकला आहे आणि एक मॅगी मसाला. तुमच्याकडे सोया सॉस वगैरे जेवढं आपण नूडल्समध्ये टाकतो ना तितके सॉस जरी टाकले तरी चालेल, आणि नसतील फक्त टोमॅटो सॉस जरी टाकला तरीही चालेल. जी वस्तू घरात अवेलेबल आहे ती तुम्ही टाकून द्यायची आहे. मस्त हलवून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवायची आहे. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकायची. लांब चिरलेला एक कांदा, थोडा हलका ब्राऊन कलर येतो तोपर्यंत त्याला परतवायचं आहे आणि त्याच्यात शिमला मिरची टाकायची आहे. माझी मिरची जरा लाल झाली होती. बघू शकता अशा पद्धतीने त्याला परतून घ्यायचं आहे. हलका ब्राऊन कलर आला आहे आपल्या कांद्याला. आता आपण मॅगी त्याच्यात टाकायची आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे, लो ठेवायचं आहे, जेणेकरून मॅगी खाली लटकणार नाही. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. मस्त ती मोकळी बनेल. आणि वरून आपल्याला फक्त थोडीशी पिंचभर हळद टाकायची आहे कलरसाठी, आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. मॅगी मसाल्यात मीठ असतं म्हणून मीठ कमी टाकायचं आहे. अंदाज बरोबर येतो. आपल्याला फक्त कांदे आणि मिरची पुरतं मीठ टाकायचं आहे. मसाल्यात मॅगी पुरतं मीठ असतं. मस्त परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. बघू शकता किती मस्त दिसते. जितकी दिसते ना तितकीच छान खायलासुद्धा लागते. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. बघू शकता तुम्ही छान कलरही आला आहे. मस्त. लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.